मगाशी मगाशी तुम्हाला बाबा म्हणालास, चुकून म्हणालाच नाही. चुकून नाही, मनापासून म्हणालो. सॉरी. मी आतापर्यंत तुमच्याशी खूप वाईट वागलो, वाटेल ते बोललो, तुमच्यावर कायम संशय घेतला. तुमची बाजू मी कधी ऐकूनच नाही घेतली. खरंच सॉरी. नाही रे बाळा, तू माझी माफी मागू नकोस. अरे चूक तर माझ्याकडनं झाली आहे. अन्याय तर मी केलाय तुझ्यावर आणि देवकीवर. खूप अन्याय केलाय मी. एवढे दिवस तुम्ही माझं चुकीचं वागणं सहन केलं. मी कायम तुम्हाला माझ्या आईचा गुन्हेगार मानत आलो, पण तुम्ही बाबा म्हणून कायम मला समजून घेत आलात. आपलाच मुलगा आपल्याशी तुटकपणे वागतोय याचा खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला. मी खरंच, मला माफ करा. मी नाही नाही रे बाळा, अरे उलट माफी तर मी तुझी मागायला हवी. मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय, तुझ्यावर देवकीवर खूप अन्याय केलाय मी. तुझ्या तोंडून फक्त तुझ्या आईवरचं प्रेम व्यक्त होत होतं, बाकी काय. खरंच मला माफ कर. नाही नाही, तुम्ही चांगले आहात. आई असं मला कायम सांगायची. बाबा परिस्थितीमुळे आता आपल्या बरोबर नाहीये, पण एक दिवस असा येईल की तुझे बाबा तुझ्या बरोबर असतील. खरं तर मी माझ्या आईवर तेव्हाच विश्वास ठेवायला हवा होता. तिने ज्या माणसावर प्रेम केलंय तो माणूस कधीच चुकीचा असू शकत नाही. आज एक मित्र म्हणून नाही, एक बाप म्हणून तुझ्या खांद्यावर हात ठेवतोय. चालेल ना तुला? काय बघतोयस? चंद्रा, मी लहान असताना आईला तुमची तक्रार करायचो की तर सगळ्यांचे बाबा त्यांना भेटतात, माझेच बाबा मला का भेटत नाही. अशी तक्रार करायचो मी तिला. तेव्हा ती मला सांगायची की तुझे बाबा ना चंद्रासारखे आहेत. लांब जरी असले ना तरी त्यांचं लक्ष आहे आपल्याकडे. आज त्या चंद्राच्या जागी आई आहे आणि तिच्या जागी तुम्ही.